नमस्कार, मी विवेक इनामदार आणि आपण पाहत आहात विवेक संवाद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्त आपण हे एक विशेष पॉडकास्ट या ठिकाणी करत आहोत. बाबासाहेबांनी समाजातील उपेक्षित वर्गाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचलं. अशा बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाची 7 वर्ष त्यांचं तळेगावमध्ये वास्तव्य होतं. तळेगाव दाभाडे या ठिकाणी त्यांचा बंगला त्यांनी खरेदी केला होता आणि त्या ठिकाणी ते राहत होते. त्या काळातील आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रंजनाताई भोसले, ज्या तळेगावच्या माजी नगराध्यक्ष पण राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर समितीचे उपाध्यक्ष LD कांबळे साहेब, संचालक भागवत बिराडे आणि दुसरे संचालक संतोष मेश्राम. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. ताई, मला पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. बाबासाहेबांनी तळेगाव दाभाडे येथे जागा नक्की कधी घेतली आणि ते कोणत्या पार्श्वभूमीवर घेतली? आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला आणि त्यावेळी आपल्या भारतात आल्यानंतर मिशनऱ्यांनी अनेक ठिकाणी जागा घेतल्या होत्या. मग ते जाताना जागा विकून गेले. त्यातली एक जागा ही 19 डिसेंबर 1947 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती खरेदी केली. तर त्यात आम्हाला सुरुवातीला असं सांगितलं जायचं की 85 वगैरे जागा, 85 एकर जागा आहे. परंतु आम्ही त्याचा शोध घेतला. आमच्या समितीतर्फे सगळे कागदपत्र आम्ही तपासले. त्यामुळे तळेगावची 23 एकर, नंतर वडगावची 13 एकर आणि कातवीची 5 एकर अशा सगळ्या जागेचा समावेश आहे. त्यात तळेगावची जी आहे, तळेगाव आणि वडगाव ही बाबासाहेबांनी खरेदी केली आणि 5 एकर जी जागा कातवीची होती ती बाबासाहेबांनी गव्हर्मेंटकडून ती लीजवर घेतलेली होती. तर असा तो एकूण समावेश आहे. आणि ती जी घेतली ती बाबासाहेबांचे तळेगावमध्ये अनेक स्नेही होते. म्हणजे 14 तळ्याचा सत्याग्रह ज्यावेळेस झाला तर त्यावेळेस अनेक लोकांनी बाबासाहेबांना त्यावेळेस मदत केली. तर त्यातील एक आपले डॉक्टर लिमये तळेगावचे आहेत, त्यांचे वडील होते. तर ते बाबासाहेबांचे स्नेही होते आणि ते बाबासाहेब त्यांच्याकडे तळेगावला यायचे. तर गोडांबे, जे लँडलॉर्ड गोडांबे म्हणून तळेगावला प्रसिद्ध होते, त्यांच्याकडे बाबासाहेब यायचे. आणि मग तळेगावचं असणारं एकूण हवामान आणि शांतता हे बघून बाबासाहेबांना जे विद्यापीठाची स्थापना करायची होती त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी ही जागा स्वतंत्र भारत झाल्यानंतर जी मिळाली ती लगेच विकत घेतली. कारण त्या अगोदरची पार्श्वभूमी थोडी अशी आहे की आपला दाभाडे सरकार, जे तळेगाव दाभाडे नाव ज्या घराण्यामुळे आपल्याला मिळाले, तर त्यांचा जो इंदोरीचा किल्ला होता तो किल्ल्याचा भाग त्यावेळेस बाबासाहेबांनी मागितला होता. त्यावेळेस ते वॉर्ड्स ॲक्ट खाली ते ह्याच्यावर होती जमीन अज्ञानाची होते. तर त्याच्यामुळे बाबासाहेबांनी कलेक्टरकडे परवानगी मागितली होती, पण ते मिळाले नाही. तर ते थांबले नाहीत आणि त्यांनी ही सगळी जागा स्वतःच्या पैशाने विद्यापीठाच्या स्थापनेसाठी खरेदी केली. 1949 ते 1954 या काळामध्ये बाबासाहेब वारंवार तळेगावमध्ये राहिलेले आहेत. त्या काळातील त्यांचं दैनंदिन कसं, त्यांचं रुटीन कसं असायचं किंवा काय पद्धतीचं कामकाज त्या या तळेगावमधून करायचे कांबळे साहेब? बाबासाहेब विशेषतः तळेगाव परिसरातील निसर्ग सौंदर्य याच्याकडे आकर्षित झाले आणि हा पूर्ण भाग लेण्याचा परिसराचा भाग. तर बाबासाहेब विश्रांतीसाठी या ठिकाणी यायचे विशेषतः आणि चिंतनासाठी. मग सकाळी उठल्यानंतर वरांड्यात ते बसायचे बंगल्याच्या समोर. असं त्यावेळीचे जे जाणकार मंडळी आहे ते सांगायचे. त्याच्यामध्ये सुदामजी पवार ते लहानपणी तिकडे बाबासाहेबांना येऊन भेटलेले आहेत बंगल्यावरती.
त्याचबरोबर आमचे दत्तात्रय गायकवाड आणि सुमनताई गायकवाड हे लहान असताना त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेले. त्यांचे वडील दत्तोबा गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि बाबासाहेब वारंवार लोणावळ्याला सुद्धा उपचारासाठी येत होते. अशा पद्धतीने बाबासाहेबांचं जे आरोग्य आहे, आरोग्याच्या निमित्ताने तळेगाव परिसर आणि लोणावळा या ठिकाणी बाबासाहेब याचे आम्ही थोडंसं वास्तव्य करून या ठिकाणी विश्रांती आणि चिंतन यासाठी ते थांबत असत. चिंतनाच्या वेळी ते अभ्यास आणि लेखनही करायचं. असं एकंदर त्यांचं दैनंदिन हे. रंजनाताई, तुमच्या आजींनाही त्यांचा सहवास लाभलाय, काय आठवणी आहेत त्या? बाबासाहेब जेव्हा कधी यायचे, बाबासाहेबांची लोकप्रियता ही आत्ताची नाही. बाबासाहेबांची त्यावेळेसपासूनची असणारी लोकप्रियता आपण जर बघितली तर कुठल्याही नेत्याला एवढी लोकप्रियता मिळाली नाही, म्हणजे हयातीत आणि हयातीनंतरही. तर आमची आजी तळेगावला होती. माझ्या वडिलांनाही त्यांचा सहवास लागला म्हणजे फक्त दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्यावेळेस आजी सांगायची की बाबासाहेब जेव्हा यायचे तेव्हा इथली सगळी गरीब जनता त्यांच्या दर्शनासाठी म्हणून जायची, भेटायला जायची. तर बाबासाहेब त्यांची सगळी अन्नाची भूक भागवायची म्हणून जे काही ते जमा करून आणायचे तर ते तिथं वाटायचे. त्यामुळे आमच्या आजीने सांगितलं की मी त्यांच्या हातून धान्य घेतलेलं आहे. म्हणजे ते नुसतेच यायचे नाही, यायचे तर काहीतरी मदत करण्यासाठी यायचे. आणि मग ही लोकं जमा झाल्यानंतर त्यांना जिथून कुठून काही मिळाले असेल ते वाटण्याचं काम बाबासाहेब. आत्ताचा जो बंगला आपण बघितला त्याच्या ज्या आत्ताची बॅक साईड जे दिसते ती त्यावेळेस फ्रंट साईड होती. तर त्या पायऱ्यांवर बसायचे आणि ते सगळ्या लोकांशी संवाद साधायचे आणि काही ना काही धान्याचं वाटप करायचे. त्यामुळे आजीने सांगितलं की मी त्यांच्या हातून धान्य घेतलं आणि तिनेच मला हा बंगला हा दाखवला. तिला खरं तर आठवत नव्हतं कारण नंतर खूप बंगले झाले, परंतु तिने सांगितले ह्या पायरीवर बसून हा मला त्यांनी धान्य दिलेलं आहे. त्या काळामध्ये संत गाडगे बाबा, आचार्य अत्रे, तळेगावातच राहायला आलेले गोनी दांडेकर, अशा सगळ्या महान लोकांबरोबर देखील बाबासाहेबांचं चर्चा व्हायची, इंटरॅक्शन व्हायचं. तर त्याविषयी काही आठवणी आहेत? बाबासाहेब आणि अत्रे ह्यांची मैत्री सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे बाबासाहेब जेव्हा रमाई गेल्यानंतर बाबासाहेब खूप विमनस्पद झाले होते आणि त्यावेळेस त्यांना जो मायग्रेनचा त्रास झाला तो आपल्या मावळात बरा झालेला आहे. म्हणजे मावळात कैवल्यधाम जिथं आहे, बाबासाहेबांना खूप उपचार झाले होते. परंतु कैवल्यधामला बाबासाहेबांनी राहून जेव्हा उपचार केले आणि त्यानंतर लोणावळ्यात जेव्हा राहिले, त्यांचे एक मित्रही होते तिथेही राहिले. म्हणजे हू वॉज पांडुरंग हा शोधनिबंध त्यांनी आपल्या लोणावळ्यात लिहिलेला आहे. आणि मग तिथं राहिल्यानंतर त्यांना तो जो परिसर आवडला, नंतर अत्र्यांनी त्यांना तिथं बंगला घ्यायला भाग पाडलं. आणि त्यामुळे अत्र्यांची त्यांची जी मैत्री होती, वैचारिक मैत्री होती आणि तशी सामाजिक प्रश्नांवर चर्चा होणारी मैत्री, तर ते वारंवार भेटायचे. त्यामुळे अत्रे तळेगावला येऊन भेटलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे गाडगेबाबांचं सगळ्यांना माहीत आहे की गाडगेबाबांनी शिक्षणासाठी जमवलेला जो पैसा होता तो बाबासाहेबांकडे दिला होता. आणि नंतर बाबासाहेबांनी मग भाऊराव पाटलांकडे तो सुपूर्त केला आणि रयत शिक्षण संस्थेला मग त्याची मदत झाली. तर गाडगेबाबा देखील अनेक प्रश्नांसाठी बाबासाहेबांशी चर्चा करायला तळेगावला आले होते, असं त्यावेळेचे जे जाणकार आम्हाला भेटले. त्यात दत्तोबा लिंबाजी गायकवाड आहेत, जे आता आहेत नाहीत, परंतु त्यांनी सांगितलं होतं की गाडगेबाबांची आणि ह्यांची भेट बाबासाहेबांची ह्याच बंगल्यात झाली होती. अनेक विचारवंत जे होते, म्हणजे बाबासाहेबांवरून काम करणारी जी मंडळी होती त्या काळातली, त्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी एकतर लोणावळा किंवा तळेगाव, पूर्वी तळेगावचं घर नव्हतं तेव्हा ते लोणावळ्याला भेटायचे. परंतु जेव्हा तळेगावचं घर घेतलं त्यामुळे देवरोड असं म्हणजे आता संपूर्ण पंचक्रोशीतली जी मंडळी होती ती भेटण्यासाठी बाबासाहेबांनी, त्यामुळे अनेक विद्वान बाबासाहेबांकडे तळेगावला आलेले आहेत. गोनी दांडेकर तळेगावातच राहायला आले होते, तर त्यांचंही वारंवार त्यांची गोनी दांडेकरांनी सुद्धा बाबासाहेबांना खूप चांगलं लिखाण केलेलं आहे. ते फार प्रकाशित झालेलं मला फारसं पाहण्यात आलं नाही, परंतु मी ऐकलेलं आहे की गोनी दांडेकरांचा आणि बाबासाहेबांचा स्नेह अगदी वेगळा होता. आणि त्यामुळं बाबासाहेबांची भेट गोनी दांडेकरांच्या घरी पण झालेली आणि गोनी दांडेकरांची त्यांनी पण बाबासाहेबांच्या घरी येऊन भेट. एकाच गावात असल्यामुळे दोघांचं एकमेकांकडे जाणं. बाबासाहेब कंटिन्युअसली तळेगावात राहायला नव्हते, परंतु ते जेव्हा जेव्हा यायचे तर ते काही काळासाठी यायचे, परंतु ते
47ला जमीन घेतल्यापासून, कारण तो बंगला जो आहे तो बांधलेलाच बंगला अगोदर होता, अर्धा पडीक होता, मग अर्धा तो बाबासाहेबांनी बांधल्यानंतर तो सेम आहे. बघा तुम्ही स्ट्रक्चर बघितलं अर्धं, आणि त्यानंतर इकडचं सेम स्ट्रक्चर आहे. तर एक पडीक घर होतं आणि एक बांधलेलं होतं. बाबासाहेबांनी ते परत बांधलं आणि मग त्यानंतर तो प्रशस्त असा बंगला झाल्यानंतर बाबासाहेब अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना तिथं बोलवायचे, तिथं चर्चा करायचे. त्या मावळ पंचक्रोशीतील आणि पुणे जिल्ह्यातील परिसरातील अनेक जे आता आपण नेते म्हणू त्यांना, तर ते बाबासाहेबांना तिथंच येऊन भेटले आणि तिथूनच बाबासाहेबांचे अनुयायी खरं तर तिथून निर्माण झाले. कारण धर्म बदलण्यासाठी बाबासाहेबांची जी धडपड चाललेली होती, त्यासाठी हे ठिकाण मध्यवर्ती होतं. म्हणजे पुणे मुंबईच्या मध्यवर्ती असणारं तळेगाव आणि स्वतःचं असणारं घर, त्यामुळे वेगळी योजना किंवा तरतूद बाबासाहेबांना करावी लागत नव्हती. त्यामुळे तिथं सगळेजण बाबासाहेबांना येऊन भेटायचे. 14 एप्रिल 1951 शेड्यूल कास्ट फेडरेशनची बैठक ही तळेगावमध्ये झाली होती, या बाबासाहेबांच्याच निवासस्थानी. तर काय त्या बैठकीचं महत्त्व सांगाल? आता बाबासाहेबांनी अनेक क्षेत्रात काम केले, अनेक क्षेत्रात. एक कामगार क्षेत्र असेल, महिलांसाठी असेल, जे वंचित जे होते त्यांच्यासाठी काम केलं. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना बाबासाहेबांनी केली, पण अनेक वेळा त्यांच्या मनात असं नाही, त्यांना त्या मिटिंगला हजर राहता येत नव्हतं आणि मग काय पर्याय काढायचा. आणि म्हणून बाबासाहेबांनी ती शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी म्हणून ती बैठक, मग सांगितलं की मी तळेगावला ह्या दिवशी येणार आहे, तर तुम्ही सगळे या. आणि मग त्या दिवशी ती तळेगावला बैठक पार पडलेली आहे. त्याचा फारसं इतिवृत्त मी वाचलेलं नाही आहे, परंतु शेड्यूल कास्ट फेडरेशनची ही बैठक तळेगावला झाली आणि त्या अध्यक्षांना बाबासाहेबांनी तिथं बोलवून घेतलं होतं. तर त्यामुळे वेळ जर नसेल तर वेळ कसा काढायचा किंवा तो प्रश्न मार्गी कसा लावायचा, हे बाबासाहेबांचं कौशल्य त्यातून दिसतं. की जर मी तिथे येऊ शकत नाही पण तुम्ही या, आणि बाबासाहेबांचा आदेश झाला की सगळेच तिथे यायचे. त्यामुळे त्या दृष्टीने शेड्यूल कास्ट फेडरेशनची एक बैठक तळेगावला पार पडली. 1954 साली जो धम्मप्रवर्तनाचा जो निर्णय झाला, त्याच काळामध्ये बाबासाहेब तळेगावमध्ये होते. वास्तव्य त्यांचं इथं असायचं, इथं चिंतन मनन त्यांनी खूप काही केलं. तर त्याचं कितपत वाटा त्या निर्णयामध्ये असेल? त्यात 2-3 भाग आहेत. पहिला सगळ्यात सुरुवातीचा भाग आहे देहरोड. देहरोडला बाबासाहेब जेव्हा बौद्ध धम्म परिषद रंगूनला झाली होती, तर तिथं त्यांना 2 मूर्ती बुद्ध रूपं जे आहेत ते त्यांना आणि त्यांच्या मिसेसला 2 बुद्ध रूपं मिळालेली. आणि ते जायच्या अगोदर जेव्हा देवरोड कॅन्टोन्मेंट एरिया आहे, तर तिथल्या कमांडरनी सगळ्या धर्माच्या लोकांना आपापली मंदिरं उभं करायची तर करा असं ते सांगितलं. आणि मग त्यात रेल्वे स्टेशनला लागून जी वस्ती होती तिथं सगळे हे आत्ताचे बुद्धिस्ट, त्यावेळेचे महार, असे ते लोक जास्त कामगार तिथं होते आणि ते बघायचे. त्यावेळेस आपल्याला माहिती आहे अस्पृश्यता किती मोठी होती. आणि त्यामुळे सगळ्यांच्या देहूला जाणाऱ्या लोकांचे तिथं वेगवेगळ्या धर्मशाळा होत्या, पण महारांची धर्मशाळाच नव्हती. आणि त्यामुळं ते त्या स्टेशनला कुडकुडत बसलेले असायचे. ते जेव्हा त्या कामगारांनी बघितलं तर ते म्हटले, अरे आपल्या लोकांसाठी आपण जर धर्मशाळा केली तर आपण एखादं मंदिर बांधू, म्हणजे त्या मंदिरात आपली लोकं येऊन राहतील. आणि मग त्या सगळ्यांनी त्या पंचक्रोशीतल्या लोकांनी एकत्र येऊन आत्ताचं जे आपण हे बघतो धम्मभूमी ती जी बघतो त्याला धम्मभूमी आपण ह्यासाठी म्हणतो की तिथं बुद्धरूप स्वहस्ते बाबासाहेबांनी 1956 साली धम्म स्वीकारला आणि सगळ्यांना सांगितलं. एकमेव मूर्ती आहे की ती स्वहस्ते बाबासाहेबांनी तिथं बसवली. आणि ती धम्म स्वीकारण्याच्या अगोदर 25 डिसेंबर 1954, त्यामुळे ते विशेष महत्त्व. म्हणजे ते जे एक बॅकग्राऊंड तयार करत होते, बेस जे तयार करत होते, जे लोणावळ्यात त्यासाठी बैठका झाल्या होत्या, तळेगावला बैठका झाल्या होत्या आणि देवरोडला. मग देवरोडची 54 ते 56 हा जो 2 वर्षाचा काळ आहे, हा मोठा महत्त्वाचा काळ आहे. आणि त्यावेळेस ती बुद्ध रूप तिथं बसवलं आणि एक बुद्ध रूप जे होतं ते त्यांच्या मिसेसला हे मिळालं, तर ते आग्र्याला बसवलेले, ते पण कॅन्टोन्मेंट एरियातच बसवलेले, ते अजूनही तिथं आहे. म्हणजे 2 ज्या मूर्ती बसवल्या त्या दोन्हीही एकाच दिवशी 25 डिसेंबर 1954, पण ही स्वहस्ते त्यांनी बसवल्यामुळं त्याला विशेष महत्त्व. असं हे बॅकग्राऊंड होतं. आणि म्हणून धम्म प्रवर्तन आपण जे म्हणू, तर ते प्रवर्तन करण्यापूर्वीच्या ज्या ह्या बैठका होत्या, ह्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी ह्या हक्काची जागा होती. आणि त्यामुळं तळेगाव, लोणावळा आणि देहरोड
ह्या सगळ्यांचा त्रिवेणी संगम म्हटलं तो तळेगावमध्ये झाला. आणि तिथून बाबासाहेबांनी मग ह्या सगळं इथलं म्हणजे पुणे परिसरातलं जे बॅकग्राऊंड सगळं तयार केलं की आपण बघा एखादी वस्तू आपण साधी टूथपेस्ट बदलायची तरी आपण 10 वेळा विचार करतो. आता धर्म बदलायचा आहे तर केवढा मोठा विचार येतो. तर त्याच्यासाठी लोकांना तयार करायला पाहिजे. आणि ही रक्तविरहित क्रांती आपण म्हणू की ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं रक्त सांडलं गेलं नाही. नाहीतर धर्मावरची अनेक युद्ध आपण बघितलीत, परंतु ही एकमेव आहे की धर्मांतर झालं पण रक्ताचा एकही थेंब सांडला गेला नाही, कुठे आंदोलन झालं नाही. अशा प्रकारे बाबासाहेबांनी जे बॅकग्राऊंड तयार केलं होतं ते शांततेचे, कारण बुद्धांचा धम्म स्वीकारत होते, शांततेचा अहिंसावादाचा धम्म स्वीकारत होते. आणि त्यामुळं तळेगावला ते जास्त महत्त्वाचं वाटतं. आता वर्तमान काळाकडे येऊया. विश्वशक्ती निवास या नावाने त्यांचं जे हे निवासस्थान आहे त्या ठिकाणी आता सध्या कोणकोणते उपक्रम चालू आहेत? असं आहे की 2004 साली आम्ही संस्थेची स्थापना केली. खरं तर मी 88ला वकील झाले आणि 89पासून मी या कामाला सुरुवात केली. आणि मग नंतर बऱ्याच लोकांशी संपर्क साधला, काम झालं नाही. मग आपण 2004 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना केली, रीतसर नोंदणी केली आणि त्या संस्थेच्या मार्फत आम्ही पाठपुरावा केला. मग अशी मी जसं सांगितलं की कुठल्याही आंदोलन न करता बाबासाहेबांनी धर्मांतर केले. तोच धागा पकडून आम्ही कुठलंही आंदोलन न करता हा बाबासाहेबांचा बंगला राष्ट्रीय स्मारकासाठी आमच्या संस्थेने मिळवला आहे. आणि मग ते मिळवल्यानंतर काय करायचं? बरेच लोक मला असं म्हणाले होते की इथं तुम्ही काय करणार, बाकी ठिकाणी होतं तेच होणार. तर म्हटलं नाही, इथं बाबासाहेबांनी हा जी जागा खरेदी केली ही जर विद्यापीठाच्या स्थापनेसाठी केली असेल तर तिथं विद्यार्थी घडले पाहिजेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यात अगोदर आमचे एक डायरेक्टर जे आहेत संचालक गायकवाड, त्यांचा मुलगा आधी येऊन बसत होता, तो एकटा बसायला लागला. मग ते बघून माझा मुलगा जायला लागला, दुसरी मुलं जायला लागली. असं करता करता संपूर्ण पंचक्रोशीतील सगळ्या जाती धर्म पंथाची मुलं तिथं येतात आणि अभ्यास करतात. त्यामुळं तिथं अभ्यासिका सुरू केली. बाबासाहेबांची जयंती तर आम्ही करत होतो, अनेक महापुरुष शिवाजी महाराजांची जयंती आम्ही तिथं करतो, महात्मा फुलेंची जयंती आम्ही तिथं करतो. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो. सावित्रीबाई फुलेंची आम्ही जयंती तिथं साजरी करतो, रमाईची जयंती आम्ही साजरी करतो. अशा ज्या ज्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या सगळे जयंती पुण्यतिथी ते साजरं करत असताना वेगवेगळे उपक्रम, महिलांच्यासाठी उपक्रम असतील, लहान मुलांसाठी उपक्रम असतील. आणि हे विद्यार्थी महत्त्वाचं आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे की एक चांगला जर विद्यार्थी देशाचा चांगला अधिकारी झाला तर आत्ता जे चालले त्यात कुठेतरी बदल होईल. आणि म्हणून जवळजवळ 35 शासकीय अधिकारी तिथं अभ्यास करून निर्माण झाले. हा महत्त्वाचा उपक्रम वाटतो. आणि नंतर मग आम्ही 14 एप्रिलच्या वेळेस जे असतं, बाकी लोक नाचून जयंती करतात, आम्ही वाचून जयंती करतो. 18 तास आम्ही तिथं बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे. 13 तारखेला सकाळी 6 वाजता लोक अभ्यासाला बसतात, रात्री 12पर्यंत, म्हणजे 18 तासाचा अभ्यासाचा उपक्रम करतो. त्यानंतर आम्ही प्रबोधनात्मक ह्याचा म्हणून आता ह्यावेळेस एक विचारमाला सुरू केली, नवायन विचारमाला. तर ती ह्या वर्षी सुरू केली. तो एक वेगळा ग्रुप. वेगवेगळे ग्रुप्स आमच्याशी जोडले जातात. हा जो 18 तास अभ्यासक्रम जो आहे ते शिक्षकांची एक संघटना आहे. ते शिक्षक एकत्र येतात आणि त्या शिक्षकांच्या मार्फत महाबोधी त्यांनी नाव ठेवलेलं आहे. तर त्या शिक्षकांच्या मार्फत हे म्हणजे आम्ही सांगतो की विधायक काम जर करायचं असेल तर एकत्र येऊन तुम्ही करा. तर अनेक उपक्रम वर्षभर आमचे रांगोळी स्पर्धा असतात, लहान मुलांचे चित्रकला स्पर्धा असतात, वक्तृत्व स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा असतात, हस्ताक्षरासाठी आम्ही स्पर्धा घेतली. इव्हन आम्ही बुद्ध धम्मामध्ये की प्रणाम कसा करायचा, पंचांग प्रणाम, ते काही लोकांना माहीत नव्हतं, आम्ही त्याचं देखील शिबिर घेतलं. अनेक महिलांसाठी प्रबोधनात्मक शिबिरं आम्ही घेतो. आणि धम्माचं आचरण करण्यासाठी ह्याची जी शिबिरं असतात आपली श्रामणेर शिबिरं, ती श्रामणेर शिबिरं अखिल भारतीय बौद्ध महासंघातर्फे राबवली जातात. त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करतो. तिथं अनेक भिक्खू निर्माण होण्याची जी पहिली पायरी आहे ती शिबिरं आम्ही तिथं घेतो. या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा मिळावा यासाठी आपण 20 वर्षापेक्षा जास्त काळ प्रयत्न करत आहात, संघर्ष करत आहात. तर हे करत असताना कुठलीही गोष्ट उभी करायची तर चांगले वाईट अनुभव येतात, तर त्याविषयी काय सांगाल? असं आहे की तळेगावमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अतिशय चांगले राहतात, वागतात. आपण जर तळेगावचा इतिहास आपल्यालाही माहिती आहे की
सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. प्रत्येकाला आपल्या ह्याचं काम करण्यासाठी, म्हणजे इव्हन जर आतमध्ये आल्यानंतर ढोरवाऱ्यापासून जे सुरुवात होती तर कैकाडी वस्तीपर्यंत गोल राऊंडने जर आपण गावाच्या बाहेर गेलो बारा तर बलुतेदार 12 बलुतेदारांच्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने समाजासाठी काही ना काही काम करत आहे. तर त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा हा बंगला हा सगळ्यांना प्रेरणादायी यासाठी आहे की 47 साली हे घेतले, 50 साली आपलं संविधान आपल्याला आपण अंगीकृत केलेलं आहे. तर ह्या 3 वर्षाच्या काळात बाबासाहेबांनी काही वेळा तिथं संविधानाचं देखील लिखाण केल्याचं त्या काळात त्यांचा तिथं व्हिजिट्स आहेत. त्यामुळे आम्ही त्याला संविधान भूमी पण म्हणतो. परंतु हे सगळं होत असताना की ती विशेषत्वाने ह्यासाठी आहे की बाबासाहेब स्वतः तिथं राहिलेत आणि तिथून समाज प्रबोधन केले. त्यामुळे आजही त्याचा उपयोग जास्तीत जास्त आपला लोकांच्या प्रबोधनासाठी कसा करता येईल, लोकांच्या उपयोगासाठी कसा करता येईल हे म्हणत असतं. फक्त तळेगावपुरतं ते ठेवायचं का, तर मग ते राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. मग आता ही जी जागा आहे ही 7 गुंठ्याची जागा आणि तो असणारा बंगला, मग तिथं आत्ताच लोक येतात. तर एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर 200-300 लोकांपेक्षा जास्त लोकांना आम्ही अकोमोडेट करू शकत नाही. मग त्याच्या शेजारी जागा आहे. तर चांगला वाईट अनुभव आपण म्हटला तर आम्ही सुरुवातीला आजूबाजूची, कारण मूळची ती बाबासाहेबांचीच जागा आहे, ती भले विकली गेली असेल परंतु आपल्या तळेगावसारख्या शहरात ती जर ॲक्विजिशन लवकर झालं असतं तर म्हणजे आम्ही ज्यावेळेस हे काम सुरू केलं तर त्यावेळी त्याच्या पश्चिम बाजूची जी जागा होती ती रिकामी होती. आम्ही फक्त तिथं आंबेडकर जयंती केली तर तिथं एक बिल्डिंग उभी राहिली, रॉ हाऊसेस उभे राहिले. मग दुसऱ्या वेळेस आम्ही पुढच्या बाजूला एक धम्म परिषद घेतली 2006 तिथं मोठी बिल्डिंग उभी राहिली. मग मी विचार केला की त्याच्या पूर्व बाजूला जर मी घेते तर तिथेही बांधकाम होईल आणि म्हणून मी रस्त्यावर जयंती घेण्याचं काम सुरू केलं. जोपर्यंत बंगला ताब्यात येत नाही तोपर्यंत रस्त्यावर आम्ही जयंती घेतली की रस्त्यावर तर बांधकाम होणार नाही. परंतु तरीही मी ती जी 3 प्लॉट्स आहेत, म्हणजे टोटल ते 6 प्लॉट्स आहेत, तर ते 6 प्लॉट्स घेण्यासाठी, कारण राष्ट्रीय स्मारक म्हणजे छोटासा बंगला आहे का, तर त्या तोलामोलाचं भव्य तिथे एखादी इमारत एवढी मोठी उभी राहिली पाहिजे की तिथं वेगवेगळे उपक्रम जे बाबासाहेबांना अभिप्रेत होते, मुख्यतः शिक्षणाचा, प्रबोधनाचा, समाजापर्यंत विचार त्यांचे पोचवण्याचा हा जो उपक्रम आहे ते करायचं तर एक मोठी इमारत पाहिजे. आणि म्हणून शेजारचे प्लॉट्स राष्ट्रीय स्मारकासाठी आरक्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. तर त्यावेळेस मी राजकारणात होते, नगरपालिकेत होते, अनेकदा मी त्यासाठी पाठपुरावा केला. तर त्यावेळेस अजेंड्यावर आलेला विषय हा जेव्हा गायब झालेला मी बघितला की म्हणजे मी अजेंड्यावर सही केलेलं नगराध्यक्षांनी बघितलं, परंतु माझ्याकडे जेव्हा मिटिंगला विषय आले, म्हणजे विषयपत्रिका आली त्यात तो विषय गायब होता. हे त्यावेळेस मनाला फार वाईट वाटलं की आपण हट्टाने हे करून घेतलं, परंतु तिथं माझी मेजॉरिटी नसल्यामुळे, म्हणजे बाबासाहेबांच्या, माझी म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांच्या माणसांची मेजॉरिटी नगरपालिकेत नसल्यामुळं तो विषय मार्गी लागला नाही. पण मी आशावादी आहे. मला अजूनही वाटतं की आपण अजूनही प्रयत्न सगळ्यांनी, तळेगावकरांनी केले, आत्ताच्या नगराध्यक्षांनी जर मनावर घेतलं, सगळ्या लोकांनी जर मनावर, कारण बाबासाहेबांचं महत्त्व जगात सगळ्यांना कळाले. मग बाबासाहेबांच्या नावाने जर राष्ट्रीय स्मारक झालं तर त्याचं तळेगावचं नाव जगात जाणार आहे. त्यामुळं आपल्या तळेगावकरांनी सगळ्यांनी तिथं प्रयत्न केले पाहिजेत आणि तो हे केलं. ते अनुभव जरी चुकीचे असले तर माणसं बदलतात, भावना बदलतात, विचार बदलतात. तर काळानुसार जर बदलले आणि सगळ्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी तिथं आल्यानंतर जे छान छान बोलतात ते प्रत्यक्ष कृतीत आणले तर निश्चितपणे राष्ट्रीय स्मारक उभे राहील. बाबासाहेब हे तर प्रचंड त्यांना फॅन फॉलोअर्स होतं, त्यांना मानणारे खूप मोठा वर्ग होता. लोकाश्रय या सगळ्या उपक्रमाला लोकाश्रय मिळणं ही सोपी बाब होती, पण राजाश्रय मिळण्याचं एक उदाहरण तुम्ही दिलं. पण नंतर मग ते पुढे राज्य सरकारकडून वगैरे जे काही मदत मिळाली ती कशा पद्धतीने पुढे? असं आहे की सुरुवातीला मी जेव्हा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून होते त्यावेळेस हा विषय मी सुरुवातीला मांडला, फार यशस्वी झाला नाही. पण अंजलीराजे दाभाडे जेव्हा होत्या नगराध्यक्ष तर त्यावेळेस ठराव झाला ॲक्विजिशनचा आणि त्यासाठी मी सगळे धन्यवाद देईन. जे आपल्यात आता नाहीत ते स्वर्गवासी कृष्णरावजी भेगडे साहेब, त्यांच्या घरी बैठक झाली. त्यांना हा विषय फार महत्त्वाचा वाटला, फार जिव्हाळ्याचा वाटला आणि त्यांनी सगळ्यांना आम्हाला बोलून सांगितले की एकमताने हा ठराव मंजूर करा. आणि सगळ्यांनी खरोखर त्यांच्या शब्दाला मान देऊन तो ठराव मंजूर केला. पण नंतर पुन्हा आमची शहर विकास समितीची सत्ता गेल्यानंतर पुन्हा तो प्रश्न आला आणि मग पुन्हा मला तिथं जावं लागलं.
नगरसेवक व्हावं लागलं. पुन्हा त्याच विषय मार्गी लागला आणि त्यावेळेस मग ते ॲक्विजिशनचा जो विषय होता, आपण राजश्री जसं म्हणाल तशी प्रशासनाची देखील आपल्याला गरज भासते आणि प्रशासनाचे त्यावेळेस रत्नाकरजी गायकवाड होते, आर के गायकवाड होते, कोचे साहेब होते, ते उपजिल्हाधिकारी. आणि मग हा सगळा विषय मी त्यांच्यापुढे नेऊन जेव्हा मांडला, ती फाईल आम्हाला शोधायला खूप वेळ लागला होता. कारण ॲक्विजिशनची फाईल गेलेली होती, परंतु सापडत नव्हती. मग ती शोधून काढली आणि मग ते सगळं करत करत तो मोठा फार प्रवास आहे की म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. एकदा त्या फाईलवर खाली लिहायला जागा नव्हती, कागद चिटकावायचा म्हणून पुण्याहून फाईल तळेगावला आली होती. म्हणजे हा प्रशासनाचा तो अनुभव. राजाश्रय तुम्ही म्हणालात, त्यामुळं प्रशासन देखील मला असं वाटतं आता ते देखील राजे आहेत. मध्ये इलेक्शन नव्हत्या तेव्हा प्रशासनाने सगळं कारभार चालवला, पण त्यांच्या हातातही बऱ्याच गोष्टी. मग त्यांचं देखील खूप मिन्नतवारी करावी लागली आणि मग त्यातून एक चांगलं घडलं की बाबासाहेबांचा बंगला हा तळेगाव दाभाडे नगरपालिकेने हा राष्ट्रीय स्मारकासाठी म्हणून ॲक्वायर केलेला आहे. आता आपण जर त्याचा सिटी सर्वेचा उतारा जर बघितलात तर मी तेही नोंद करून घेतले. ते मी स्वतः जातीने लक्ष देऊन करून घेतली की सिटी सर्वेला तळेगाव दाभाडेचा हा बाबासाहेबांचा बंगला राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंदलेला आहे. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत ते राष्ट्रीय स्मारक आपल्या दस्तऐवजांमध्ये झालं पाहिजे आणि लोकांनाही ते राष्ट्रीय स्मारकाइतकं तिथं भव्यदिव्य दुसरं स्मारक झालं पाहिजे, तेव्हाच ते राष्ट्रीय स्मारक पूर्ण होईल असं मला वाटतं. आणि म्हणून राजाश्रय तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं आत्ताचे जे आपले विद्यमान आमदार आहेत त्यांना मी याद्वारे विनंती करेल की त्यांनी इतर गोष्टींमध्ये लक्ष जसं घातले की अनेक हॉस्पिटल्स आपल्याकडे चांगले उभे राहिले, नगरपालिकेची इमारत उभी राहिली, परंतु त्याच पद्धतीने बाबासाहेबांच्यासाठी जो काही केंद्र शासनाकडे फंड असेल, जो काही राज्य शासनाकडे फंड असेल, इतर कुठले मार्ग असतील तर त्यासाठी हे जे 6 प्लॉट्स आम्ही राष्ट्रीय स्मारकासाठी आम्ही मागतो आहे त्यात जर स्वतः लक्ष घातलं तर आता आपली बी क्लास नगरपालिका आहे, तिथले जे संबंधित मालक देखील आपल्या ह्या विचारांशी सहमत आहेत. त्यांना जर चांगलं कॉम्पेन्सेशन दिलं किंवा त्यांना दुसरीकडे कुठेतरी जागा त्याच भागात जर उपलब्ध करून दिली तर ते देखील आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत. त्या सगळ्यांनी जर एका विचाराने काम केलं तर राजाश्रयातून नक्कीच लोकांचं जे हे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण व्हायला मदत होईल. हे राष्ट्रीय स्मारक जी कल्पना आहे, संकल्पना आपण जी आहे, ते काय नक्की ते लोकांना पाहायला मिळेल भविष्यात नजीकच्या? त्यात राष्ट्रीय स्मारक म्हणत असताना आपण स्मारक कशासाठी करतो? ह्या राष्ट्रपुरुषांचे जे विचार आहेत ते विचार संपूर्ण तळागाळातील लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे, हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे तिथं जी बिल्डिंग उभी राहील तिथं वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम कसे राबवता येईल. एखादा फ्लोअर असा असेल ते सतत तिथं वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातील, वेगवेगळ्या उपक्रम तिथं असे राबवले जातील, त्यातून लोकांचं प्रबोधन होईल. काही निवासी शिबिरं आपल्याला घेता येईल, चांगले कार्यकर्ते घडवता येईल. आणि महत्त्वाचे मी 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्यात. एक तर लहान मुलं, लहान मुलांवर जर संस्कार झाले, आत्ताची जे आपण बघतो व्यसनाधीनता किंवा हे, तर लहानपणापासून जर धम्माचा त्यांच्यावर संस्कार केले, बुद्ध धम्माचे संस्कार जर त्याच्यावर केले तर निश्चितपणे ते शांततेच्या मार्गाने पुढचं आयुष्यही करतील. तर त्यांना ती एक संस्कार शाळा तिथं असेल. आणि जी तरुण मंडळी आहेत त्यांना एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जर आपण तिथं उपलब्धता दिली, तिथं एखादा फ्लोअर दिला त्यांना, आता आपल्या तळेगावमध्ये तसं असे क्लासेस घेतले पण जात नाही, मुलांना तेवढी अभ्यासासाठी जागा नाही, तर ती मोठी एखादी अभ्यासिका झाली. महिलांसाठी जर आपल्याला काम करायचं तर महिलांना प्रबोधन तर करणं आहे. कारण आता आपण नुकतंच एक प्रकरण बघतो, त्याविषयी फार मला बोलायचं नाही, पण ज्या अंधश्रद्धेतून महिलांना बाहेर काढून तिथं प्रबोधनाचं काम करता करता त्यांच्या हाताला जर काम दिलं, तिथं केव्हा माणूस वळतो, कुठली तरी मनात भीती निर्माण झाली की बंधुगिरीकडे माणूस वळतो. तर हे जर कमी करायचं असेल तर महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे. कामात राहिले की विचारात चांगली सुसूत्रता राहते आणि ह्या अशा गोष्टींकडे महिला वळणार नाहीत. महिलांना काम, जे शासनाच्या ज्या योजना असतील म्हणजे त्याच आम्ही राबवू तिथं, पण तिथं एखादा फ्लोअर असा असेल. आणि चौथा हे असेल की बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की सुशिक्षित वर्ग, शिकलेला वर्ग, संस्कारित वर्ग, तर त्यासाठी मगाशी मी म्हटल्यासारखे वेगवेगळे कार्यक्रम. आणि ह्याच्यातून ते राष्ट्रीय स्मारक जे असेल ते रिकामं नुसती एखादी वास्तू नसेल, ती सारखी चालती बोलती वास्तू राहील, ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. या ठिकाणी बिराडे साहेब आहेत जे उत्तम गायक आहेत. तर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने
त्यांनी एक छोटीशी झलक सादर केली तर नक्की आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल. बाबासाहेबांचं एक सुंदर वाक्य आहे, वक्त्यांचे 10 भाषणं आणि कवी गायकाचं एक गीत, जे प्रबोधनासाठी, परिवर्तनासाठी खूप सुंदर जरिया आहे. आणि ते वाक्य वाचून मलाही एक प्रेरणा मिळाली आणि मीही माझे स्वतःचे आज 100 गीतांची रचना करू शकलो. तर मी आज सर्वप्रथम आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध दिला म्हणून एक धम्मगीत आपल्यासमोर सादर करतो. धम्मदीप हा मानवतेचा, धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा, महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना, वंदना 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 वंदना. बुद्धं शरणं मंत्र महान बुद्धिवंत होऊया, धम्मं शरणं तंत्र महान नीतिवंत होऊया. बुद्धं शरणं मंत्र महान बुद्धिवंत होऊया, धम्मं शरणं तंत्र महान नीतिवंत होऊया. संघं शरणं व्हा बलवंत, संघं शरणं व्हा बलवंत, प्रबल करी तनुमना, महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना, वंदना वंदना वंदना. धन्यवाद. सगळ्यात शेवटी प्रश्न आहे की तळेगाव डेज बाबासाहेबांचे, यातून तरुणांनी, तुमच्या बोलण्यामध्ये वारंवार तरुण हाच तुमचं हे आहे, तर या तरुणांनी काय संदेश घ्यावा? असं आहे की बाबासाहेबांचं जीवनचरित्र जर सगळ्याच तरुणांनी, सगळ्या जाती धर्म पंथ सगळ्या तरुणांनी, मी म्हणत नाही बुद्धिस्ट फक्त तरुणांनी हे करावं, सगळ्याच तरुणांना आज बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचारांची गरज आहे. जगाला आता युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे. कारण शांततेचा मार्ग दिला आहे, मानवतेचा मार्ग दिला आहे, समानतेचा मार्ग दिला आहे. आणि म्हणून तरुणांनी इथून बाबासाहेबांचं चरित्र हे जर समजावून घेतलं, बाबासाहेबांची कार्यपद्धती समजावून घेतली तर निश्चितपणे, कारण बाबासाहेब एक म्हणाले होते की आपण शिकलो, मी शिकले आणि मी फक्त माझ्या घरासाठी अर्थार्जन करण्यासाठी जर माझ्या शिक्षणाचा उपयोग केला तर ते शिक्षण नाही. जर मी शिकल्यानंतर माझ्या शिक्षणाचा उपयोग जर मी समाजासाठी केला तर निश्चितपणे मी काहीतरी शिकले असं म्हणेन. तर त्याप्रमाणे सगळ्या ह्या तरुणांनी शिकावं. शिकल्यानंतर केवळ ते शिक्षण आपलं अर्थार्जनासाठी आहे असं त्यांनी डोक्यात ठेवू नये. बाबासाहेबांनी बघा, जर त्यांना वकिलीच करायची तर किती पैसे कमवले असते, तर आज एवढे बाबासाहेबांचे फॉलोअर्स झाले नसते. एवढे बाबासाहेबांना मारणारा वर्ग, जगात बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेबांना म्हणतात. तर प्रत्येकाने ते सिम्बॉल ऑफ नॉलेज हे जरी झालं नाही तरी नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करावा. कारण मला नेहमी असं वाटतं की पैसा जो आहे तो सांभाळावा लागतो. आपण बघा, पैसा ठेवला आहे, असं ठेवून कुठं जात नाही, आपण त्याला कुठेतरी कुलपात बंद करतो. एखादी लोखंडाचा तुकडा आपल्याजवळ ठेवतो, ती चावीजवळ ठेवतो. पण तो नॉलेज असा आहे की नॉलेज आपल्याला सांभाळतं. जर नॉलेज असेल तर तुम्ही तो पैसा केव्हाही कमवू शकता. आणि त्या नॉलेजचा उपयोग जर समाजासाठी केला तर निश्चितपणे समाज घडतो. त्यामुळे सिम्बॉल ऑफ नॉलेज जे आहे त्याला जर आपण आदर्श मानतो तर तो सिम्बॉल आपल्यात, आपण तो सिम्बॉल कसा तयार होऊ हा आपण बाबासाहेबांच्या अजिबात बनू शकणार नाही. पण थोडंसरी त्यातून 1000 एखादा अंश जरी आपण घेतला तर निश्चितपणे समाजाला हे तरुण, कारण आता जो भरकटलेला समाज आहे तो निश्चितपणे एका वेगळ्या वळणावर येईल आणि पुढची पिढी ही चांगली निर्माण होईल. ती बाबासाहेब जरी झाली नाही तर बाबासाहेबांचं पावलावर एखादं पाऊल टाकणारी पिढी निर्माण होईल असं मला वाटतं. बाबासाहेबांचे तळेगाव डेज हा केवळ इतिहास नाही, तर तो एक विचार आहे, प्रेरणा आहे, परिवर्तनाचा वारसा आहे. या चर्चेतून आपण त्याच वारशाची नव्याने ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा
आणि विवेक संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. आजच्या निमित्तानं आम्हाला आपल्या स्टुडिओत बोलावलं. तर तळेगावच्या आठवणीतले बाबासाहेब हे प्रभाकर ओवाळांनी जे लिहिलेली पुस्तक आहे ते मी आपल्याला भेट करू इच्छिते. धन्यवाद.